कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय करताय तुम्ही? हरलो मी, थकलो, माझ्या मुलाचा संसार मोडलास। माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला आणि सुनेला भोगायला लावतेस तू। असं नको व्हायला। तुम्ही अगोदर उठा बघू, उठा। नाही, तू तू हो म्हणा। अहो तुम्ही उठा, उठा। रडवलत नव्ह तुम्ही आम्हाला? तू तर या घरात आल्यापासून रडवतेस मला। अहो पण आमच्या रडण्यात प्रेम आहे। आणि माझ्या रडण्यात जाऊ दे। हे बघ, मी तुझ्याशी जे काही वागलो माझी चूक झाली। माझं सगळं चुकत आलंय आजपर्यंत, आणि खूप उशीर होण्याआधी मला माझी चूक निस्तरायची आहे। माझं घर मोडकळीला आलंय, मला ते उभं करायचंय, आणि ते तुझ्या मर्जीशिवाय शक्य नाही। म्हणजे जे काही आतापर्यंत झालं ते आपण विसरून जाऊया। काही चुका तुझ्या झाल्या असतील, काही माझ्या झाल्या असतील, माझ्या जास्त झाल्या असतील, ते सगळं आपण सोडून देऊया। हं, काय आपण ते उगाळत बसलो तर हा गुंता कधीच सुटणार नाही। मी मान्य करतो, मी हारलो। तू जिंकलीस, मी हारलो। माझं शिक्षण, माझे संस्कार सगळे तुझ्या पुढे हारले। तुझ्या समोर मी हातबल आहे। तुझी बुद्धी, तुझी अक्कल सगळं जिंकलं। तू माझ्या मुलावर जे करतेस त्याला तू माया म्हणतेस, मी त्याला जादू म्हणतो। जे असेल ते असेल, आपण ते सगळं सोडूया। त्याच मुलाच्या सुखासाठी आपल्याला हे करावं लागेल, आपल्याला हे विसरावं लागेल, त्याग करावा लागेल आपल्याला। मी तयार आहे। मुलासाठी मी माझा हट्ट, माझा बाणा, माझं भांडण सगळं तुझ्या पायाजवळ सोडायला तयार आहे। तू मोठ्या मनानं एक गोष्ट करशील, माझ्याशी लग्न करशील? ताई, ताई, मीरा, काय ग तू इथे? काय तुझं काय ठरलंय? कशाबद्दल? डिवोर्स? काही नाही, काही नाही म्हणजे मी डिवोर्स घेणार नाहीये। अगं ताई, त्यांना तू नकोयस। बर म्हणजे मग काय बोलू? अगं ताई, त्यांनी तुला नोटीस पाठवली आहे, आणि भुवनेश्वरी मॅडमचं सोड, अधिपतींनाच तू नकोयस। कसं आहे, त्यांना तू शिकलेली आहेस ना, ते नकोय। ते अडाणी आहेत ना, त्यांना तू डोई जडत होती। बघ इरा, ते तुझे जिजू आहेत, त्यांना अडाणी वगैरे म्हणू नकोस। जिजू? ताई, मी तुला आधीच सांगितलंय, नोटीस आल्यापासून मी त्यांना जिजू मानत नाही। अगं तू काय नोटीस? हे बघ इरा, ती फक्त नोटीस आहे। मी तुला सांगितलंय मी डिवोर्स घेणार नाहीये। ताई हे बघ, तू असा विचार कर की ह्या नोटीसमुळे आपल्याला खूप पैसे मिळू शकतात। काय? हे बघ, त्यांना काय हवंय? तुझ्यापासून मोकळं व्हायचंय, बरोबर? आता ह्यानंतर काय सुरू होणार? कोर्ट, कचेऱ्या, उलट सुलट प्रश्न। त्यांनाही त्रास होणार आहे, आपल्यालाही त्रास होणार आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये बदनामी फक्त आपलीच होणार आहे। कारण काय आहे, मूलबाळ नाहीये, त्यामुळे त्यांना फरकच पडत नाही। मी काय म्हणते, त्यापेक्षा जर आपण म्युच्युअली ॲग्रीमेंट करून डिवोर्स द्यायचं जर कबूल केलं, तर आपण भुवनेश्वरी मॅडमना पैसे मागू शकतो ना। अगं ताई, तू विचार कर, आपल्याला पैसे मिळतील, आई बाबांसाठी घर होईल ग, आपले सगळे प्रॉब्लेम दूर होतील। तू मला सांग ताई, किती दिवस आई बाबांनी तरी देणेकऱ्यांना चुकवायचं ग, आणि त्यांची बोलणी ऐकून घ्यायची? पैसे घेतले तर आपल्या सगळ्यांचं लाईफ सेटल होईल। ताई, तू मला पण थोडी मदत कर ना, माझंही लाईफ सेटल होईल। तुझं लाईफ सेटल करण्यासाठी मी डिवोर्स घेऊ असं म्हणणं आहे तुझं? ताई, तो तसाही होणारच आहे।
त्यांना तू नकोयस. आणि तसंही तुला पण हे आधीपासून लग्न नकोच होतं ना ग. हे बघ इरा, जेव्हा माझी तयारी नव्हती लग्न करण्याची तेव्हा तूच लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होतीस. आणि आता मला माझा संसार, माझा नवरा सगळं हवंय, तर तू डिवोर्स घ्यायला सांगतेस मला का? तुझं लाईफ सेटल व्हावं म्हणून? ताई, तुला ना व्यवहारातली अक्कलच नाहीये. तुला काहीच कसं कळत नाही ग? जरा स्वतःचा स्वार्थ बघून तरी वागायला शिक कधीतरी. ताई, त्यांना तुझ्यापासून वेगळं व्हायचंय आणि त्याचीच फक्त आपण किंमत मागतोय. आपण काही चुकीचं करत नाही आहोत ताई. इथे कुणाचीच फसवणूक करत नाही आहोत. तुला कळत का नाहीये ताई? त्यांची सुटका होईल आणि आपला फायदा होईल. अगं विन विन सिच्युएशन आहे ताई. हे बघ इरा, मी तुला शेवटचं सांगते आता. तू तुझा संसार नेटाने कर. माझ्या संसारात लक्ष घालू नकोस. माझं मी बघून घे. काय बोलतायसा तुम्ही? मी तुझ्या पाया पडायला तयार आहे. माझ्या मुलाच्या संसाराची भीक मागतो मी तुझ्याकडे. माझ्या सुनेच्या सुखाची याचना करतोय. मी सगळं सोडले. अचानक काय झालंय तुम्हाला? चूक झाली. मी सांगतोय ना, माझी चूक झाली. माझी चूक जर मी आधीच सुधारली असती ना, तर आज परिस्थिती वेगळी असती. आज आपलं घर वेगळं असतं. माझा अधिपती कदाचित शिकलेला असता. अक्षरा या घरात असते. दोघं सुखानं एकत्र नांदत असते. पण माझं सगळं चुकत गेलंय. मी मनात आडी धरली तुझ्या विरुद्ध. हट्टानं तुझ्याशी भांडत राहिलो. तुझा तिरस्कार करत राहिलो. माझं सगळं चुकत गेलंय. मी जबाबदार आहे सगळ्याला. सगळं माझं चुकत गेलंय. आणि माझ्यामुळं माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ झालं. तो मला दुरावला. शिक्षणाला पारखा झाला. माझ्यामुळे सगळं घडलंय. मी एकटा जबाबदार आहे त्याला. मी तुला दोष देत नाही. सगळी चूक माझी आहे, माझी एकट्याची. मी ना त्याला हाताळू शकलो, ना तुला, ना परिस्थितीला हाताळू शकलो. आणि या सगळ्याची खूप मोठी किंमत मोजत आलोय मी. अजूनही मोजतोय. पण आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. आता नाही. भुवनेश्वरी, मी खरंच तुझ्या समोर हात जोडतो. तू जिंकलीस, मी हारलो. हे फायनल. तुला जे हवं ते घे. तुला लग्न हवंय, लग्न घे. तुला माझ्या बायकोचं स्थान हवंय, ते घे. तुला समाजात मान हवंय, तो घे. सत्ता, संपत्ती सगळं आहेच तुझ्याकडे. या सगळ्याच्या बदल्यात मला फक्त एक गोष्ट दे. मी सगळा मान सन्मान तुझ्या समोर ठेवून एकच गोष्ट तुला मागतोय. या सगळ्याच्या बदल्यात मला माझ्या मुलाचा संसार दे. मला दुसरं काही नको आहे. एवढं माझ्या पदरात घाल, मी सुखानं डोळे मिटेन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.